वृत्तमान याचा चौथा अध्याय बघितला होता 2 रविवारच्या पूर्वी, वचन 1 ते 15. त्याच अध्यायामधून आपण बघणार आहोत चौथा अध्याय आणि वचन 19, 20, 21 ते 24 बघणार आहोत. आपण 20 ते 24 बघणार आहोत वचन. तर ही स्टोरी आपल्याला माहित आहे. आजच्या संदेशाचं शीर्षक असं देता येईल की वर्शिप, उपासना म्हणजे काय. उपासना म्हणजे काय. तर उपासनेबद्दलचे माझे पण संकल्पना वेगळ्या होत्या. उपासना कशी करावी, कशी असावी. मला वाटायचं की चांगलं म्युझिक असेल तर उपासना होते, चांगलं सिंगिंग, गोड आवाज असेल तर सिंगिंग असेल तर उपासना होते. देवाची उपासना आपण करू शकतो. इन्स्ट्रुमेंट, कोण काही लोक बँड असतो त्यांचा, बँड न करतात, कोण सोलो सॉन्ग गातं. मग उपासना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण बघतो. काही लोक नुसतीच हिम सॉंग्स गातात आणि देवाची उपासना करतात. आणि उपासना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि देव येशू ख्रिस्त, जेव्हा येशू ख्रिस्तानं रस्ता बदलून तो याच्यापर्यंत आला, शेमरूनी स्त्रीकडे आला तो, आणि शेमरूनी स्त्रीकडे ज्यावेळेस गेला त्यावेळेस एक विषय येशू ख्रिस्ताने तिच्या समोर ठेवला, उपासनेचा. त्यावेळेस त्याने येशू सांगितलं की मी जिवंत झरा आहे. आपण गेल्या वेळेस पाहिलं आंटींच्या संदेशामधून की मी जिवंत झरा आहे असं तो सांगत होता, आणि बऱ्याच गोष्टी ऐकल्या. पण अनेक दुसरा विषय येशू ख्रिस्त याच्यामध्ये आपल्याला क्लिअर करणार आहे, ते म्हणजे उपासना. तर ती स्त्री त्याला म्हणाली, आपण वचन 19 वाचूया. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज आपण संदेष्टे आहात. जेव्हा येशू ख्रिस्तानं तिला तिच्या विषयीची तिची सत्य परिस्थिती जेव्हा सांगितली, तेव्हा तिला हे कळालं की हे संदेष्टे आहेत. त्यांना भविष्य कळतं, त्यांना प्रत्येक गोष्ट कळते. आणि तिनं कबूल केलं की हे कोणतर संदेष्टे आहेत, हे जाणकार व्यक्ती आहेत. तोपर्यंत तिला माहित नव्हतं की हे कुणाबरोबर बोलत. तिला असं वाटलं की एक यहुदी मनुष्य आहे, ऑर्डिनरी एक माणूस आहे, आलेला आहे, तहान लागलेली आहे आणि मग त्यांना पाणी द्यायचं आहे आणि मग मी त्यांच्याबरोबर बोलत आहे. आणि मग जेव्हा तिला येशू ख्रिस्ताने तिच्याविषयी संपूर्ण माहिती दिली, तिला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नावर येशूने तिची माहिती तिला दिल्यावर ती म्हणते की मला आता महाराज आपण संदेष्टे आहात ते आता मला कळाले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेमेत आहे. आता इथं बघा, आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली असं कोण म्हणते? शमरूनी स्त्री. शमरूनी स्त्री त्यांचे म्हणजे त्या लोकांचं हे असं होतं की उपासना अशा अशा ठिकाणी डोंगरावर केली जाते. आणि यहुदी लोकांना माहित होतं की येरुशलेम हे भक्तिस्थान आहे, इथूनच जगाला तारणाचा संदेश जाणार आहे, यहुद्यातूनच. आणि हे एक भक्तीचं स्थान आहे. म्हणून उपासना करण्याचे स्थान सुद्धा लोकांनी आपापल्या विचारानं किंवा आपापल्या परंपरेनं वेगळे केलेले. चर्चमध्येच उपासना करणे, काही लोक असं म्हणतात की चर्चमध्येच उपासना केलेली हे होते. आता हा विषय पण क्लिअर होईल. आणि कुठे उपासना करायची. आता इथं बरेच 2 गोष्टी आलेत की उपासना कुठे करायची. ती म्हणते की आमचे पूर्वज डोंगरावर करत होते. येशू तर म्हणाला तिला, आणि येशूने क्लिअर केलं की यहुद्यातून आहे, येरुशलेम मधून आहे आणि उपासना करायची वेळ आहे. आणि येरुशलेम हे भक्तीचं ठिकाण आहे. आणि यहुद्यांचा विश्वास होता की इथूनच भक्ती होती, इथूनच भक्ती किंवा भक्ती रस जो आहे किंवा देवाच्या सर्व गोष्टी इथून बाहेर पडतात आणि हे भाकीतच होतं. पूर्ण गोष्टी उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेमेत आहे. येशू तिला म्हणाला, बाई पित्याची उपासना या डोंगरावर येरुशलेमेत करणार नाही अशी वेळ येत आहे. म्हणाला, बाई आता पित्याची उपासना त्या डोंगरावर किंवा येरुशलेमेत सुद्धा होणार नाही अशी वेळ येत आहे. आत्ताची सद्य परिस्थिती आपण जर बघितली
तर प्रत्येक चर्च बंद आहे आणि चर्चचा सुद्धा आम्ही स्वतः जो टाइम आहे तो प्रभूला देत नाही. उपासना बंद झालेली आहे आणि ती वेळ आलेली आहे. त्यावेळेस येशू ख्रिस्त कदाचित म्हणाला असेल, ती वेळ ही असू शकते, आपल्याला माहित नाही आता पुढे काय होणार आहे. पण उपासनेविषयी सांगत आहे देव. आणि आता आपले चर्चेस, आपली मंदिरं, उपासना ती कशीही म्हणत असो, कशीही करत असो आपण, तर ती आता बंद पडलेली आहे. आपण ग्रुपनं येऊन किंवा आपण चर्चमध्ये जाऊन करू शकत नाही. आणि ती अशी वेळ आलेली आहे की ती उपासना आपली काय झालेली आहे की अशी वेळ येत आहे की माझे खरे मान उपासना ह्या डोंगरावर किंवा कुठं होणार नाही म्हणून असं सांगतो. येशू तिला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व येरुशलेमीत ही करणार नाही. करणार नाही म्हणजे उपासना होणार नाही अशी वेळ आलेली आहे. आणि ती वेळ ही असू शकते असं मला वाटतं की ती वेळ आपल्यावर आता आलेली आहे की उपासना कुठं होत नाही, संदेश ऐकायला मिळत नाहीत. ऐकले तर युट्यूबवर किती ऐकणार, किती कॉन्सन्ट्रेट करणार त्या संदेशावर, किती आपल्या जीवनामध्ये अप्लाय करणार. त्यामध्ये भीती, आता जी महामारी चालू आहे त्याची भीती, ह्या सर्व गोष्टींमध्ये आपली उपासना कुठंतर बंद पडलेली आहे. आणि आपली उपासना बंद पडलेली आहे. आणि येशू ख्रिस्ताची देवाची इच्छा वेगळी आहे की उपासना वेगळ्या रीतीनं आम्ही केली पाहिजे. आणि ती प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्तीनं केली पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. जेव्हा मी या गोष्टीवर विचार करत होतो, उपासनेवर आंटींचा संदेश झाला, त्याच्यानंतर मी या पुढच्या गोष्टींचा विचार केला की उपासना आमच्या बंद पडलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी आहेत. मग उपासना कोण करतं, कुठं करतं, कशी करतं, असे प्रश्न निर्माण झाले. आणि ह्या प्रश्नांवर उपासना कोण करतं, जो आत्मिक मनुष्य आहे तो उपासना करतो. 24वे वचन सांगतं की आत्म्याने आणि खरेपणाने पुढे येते ते आपल्याला. जो आत्मिक मनुष्य आहे तो उपासना करतो, ज्याच्यामध्ये देवाने आत्मा घातलेला आहे, त्याचा श्वास फुंकलेला आहे, त्याला, त्या व्यक्तीलाच फक्त उपासना करू वाटतं किंवा देवाजवळ जावं वाटतं. मग तो कुठल्याही पद्धतीनं जाईल. कुणाला वाटेल की माझा देव तिकडे आहे, मी असं असं करत जाणार, ती त्याची उपासना असेल. पण ज्याच्यामध्ये आत्मा आहे, आणि तो आत्मा म्हणजे कसा की आत्मा तो जिवंत असला तर तो उपासना करणार. बऱ्याचदा आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही जिवंत तर शरीरानं असतो, पण आत्मिकरित्या कुठं तर आमचं डेथ झालेली असते. आणि त्यामुळं आम्हाला देवाच्या उपासनेबद्दलची ओढ लागत नाही, चर्चची ओढ लागत नाही, किंवा देवाबद्दलच्या गोष्टी ऐकू वाटत नाही. कारण आम्ही उपासनेमध्ये, देवाची उपासना करण्यामध्ये थंडावलेलो. वर्शिप, इंग्लिशमध्ये म्हटलं वर्शिप, त्याची स्तुती, आराधना जे त्याला देतोय आपण, ते टाइम कुठतर गेलेलं आहे आपल्याकडून. आणि मग त्यामुळं आपलं आत्मिक जीवन थंडावते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे की उपासना कुठे करू शकतो. आता यांच्यामध्ये दोन वाद होते. ज्यूइश म्हणजे यहुदी लोक येरुशलेम, आणि शोमरोनी लोक म्हणत होते की डोंगरावर करायची. आता आपल्यातली काय म्हणतात की उपासना म्हणजे मी म्हणेन की असं की मला असं वाटतं की चर्चमध्येच व्हायला पाहिजे उपासना, आहे की नाही, किंवा फॅमिलीमध्ये व्हायला पाहिजे, पास्टर असली पाहिजे. पण देवाची इच्छा असे की ती अशी वेळ येत आहे की कुठंच होणार नाही. याचा अर्थ असं येशू ख्रिस्त म्हणत नाही की थांबणार नाही. तुम्ही अशी उपासना करा की जिथं कुठेही तुम्ही असाल तिथं तुमची उपासना व्हावी. तुम्ही तुमच्या कामात आहात, तुम्ही तुमच्या प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये आहात, त्यामध्ये तुम्ही घरची जरी भांडी घासत बसलेला आहात, तिथं तुमचं अंतःकरण उपासना करत आहे. देवाचं प्रेझेन्स तुम्हाला जाणवतं. उपासना म्हणजे देवाचं प्रेझेन्स. मग तुमच्याकडे गिटार आहे, संगीत आहे, हार्मोनियम आहे, आणि ह्यामध्ये जर सगळं आहे, या सर्व गोष्टी, बँड आहेत, हिम सॉन्ग चांगले आहेत, आणि त्याच्यामध्ये देवाचं प्रेझेन्स आणि आनंद आम्हाला जाणवत नाही, आणि आम्हाला छुटकारा किंवा मुक्ती मिळत नाही असं जर वाटत आहे, आणि मग ते गायन करून काय फायदा. म्हणजे ज्याला कान नाहीत त्याला गायल्यासारखं आहे. मग ती उपासना आपण कुठेही कधीही कशी करू शकतो असं येशू ख्रिस्ताला पुढे सांगायचं आहे. तर आपण एक वचन वाचू की रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि एक वचन काय म्हणते बघूया. म्हणून
म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. तर या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की आपलं पूर्ण समर्पण देवाला केलं पाहिजे. तर उपासना कशी केली पाहिजे? आपली शरीरानं, आपण शरीरानं तर प्रेझेंट आहे. बऱ्याचदा माझंही असं होतं की देह इथं पण मन तिथं. मन तिथं म्हणजे कुठं? आता मी इथं आहे पण घरचा विचार मला सतावतोय. घरामध्ये काय जेवण झालंय का नाही, काय करत असतील घरचे, काय करायला लागलेत, काय नाही. देह इथं आहे, माझं शरीर इथं आहे पण मन दुसरीकडे. देवाला आपलं शरीरही पाहिजे. ते कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. दुसरी गोष्ट की मन सुद्धा इथं पाहिजे. त्या जे काय आपण करायला लागलो, जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी देवाला आपल्याकडून अपेक्षित आहेत. म्हणून त्याच्यामध्ये म्हटलं की आपली शरीर जिवंत देवाला ग्रहणीय यज्ञ अशी करा म्हणून सांगितलं. त्याच कारण की ही सुद्धा एक आपली उपासनेचं स्त्रोत आहे की देवाला तिन्ही गोष्टी पाहिजे: माइंड, बॉडी अँड स्पिरिट. जीव, शरीर, आत्मा या तिन्ही गोष्टी देवाला एकत्र पाहिजे. आणि जिथं कुठं आपण आहोत तिथं. तर याच्यामध्ये आपण बघितलं की आपलं अंतःकरण इन्व्हॉल्व पाहिजे. जर आपलं अंतःकरण इन्व्हॉल्व नसेल तर आपण त्याची स्तुती करू शकणार नाही, त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये की पुढं असं सांगितलं की 22 वचन काय म्हणतंय? जरा वाचा. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. हा, तुम्हाला ठाऊक नाही अशांची उपासना कोण करता? तुम्ही करता. म्हणजे बऱ्याचदा आम्हाला ठाऊक नाही असं का म्हणतो परमेश्वर? देव का म्हणतो? बऱ्याचदा आम्ही उपासनेला बसतो आणि उपासनेला बसल्यानंतर माझं मन, माझं शरीर आणि ह्या तिन्ही गोष्टींनी मी इथं कधी कधी प्रेझेंट नसतो. मी ह्या माहोलमध्ये प्रेझेंट नसतो. त्यामुळे परमेश्वर म्हणतो की तुम्ही जी उपासना करताय, जी तुम्हाला माहित नाही अशा गोष्टीची उपासना करत आहे, आणि मी जी करतोय की मला ठाऊक आहे अशाची उपासना मी करतोय, असं येशू ख्रिस्त म्हणतोय. कारण यहुद्यातूनच तारण आहे. कुणातून तारण आहे? येशू ख्रिस्ताला यहुद्यांचा सिंह म्हटलंय ना. मागाच्या गाण्यामध्ये सुद्धा दादानं खूप सुंदररित्या त्या गाण्यामध्ये ते टचिंग होतं की यहुद्यांचा तो सिंह आहे, यहुद्यांचा सिंह आहे. आणि यहुद्यातूनच तारण आहे. यहुदा या वंशातून तारण आहे. आपण भविष्यवाण्यामध्ये बघितलंय की दाविदाच्या गावामध्ये यहुदाच्या कुळामध्ये ह्याच्यामध्ये की त्याच्या कुळामध्ये तारणारा जन्माला येणार आहे आणि तोच ख्रिस्त प्रभू आहे. आपण बऱ्याचदा हे ऐकले, बघितले. आणि तारण त्याच्यामध्ये. जर आपल्याला गॉस्पल म्हणजे जो आनंदाची बातमी ते आपल्या उपासनेमध्ये नसेल, आपलं तारण जर झालेलं नसेल, नवीन जन्माचा अनुभव आलेला नसेल, तर ती उपासना देवाला मान्य नाही. मी काय म्हणतो कळते तुम्हाला? जर आम्हाला ह्या दुसरी गोष्ट ही महत्वाची की त्यामध्ये जर गॉस्पल म्हणजे शुभ संदेश नाही उपासनेमध्ये, आम्हाला तारणाचा अनुभव, कारण यहुद्यातून काय आहे? तारण आहे. तर जर तारण नाही आमच्याकडं, योहान सुवर्तमान 3 अध्यायामध्ये बघितलं की प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमाबरोबर सांगत आहे की नवा जन्म पावलेला मनुष्य कसा आहे, तो कसा नवा जन्म पावू शकतो. तुम्ही वारा बघताय याचं उदाहरण येशू ख्रिस्त देतो. आणि जर नवा जन्म आमचा झालेला नसेल आणि नवा जन्म होऊन आम्हाला त्या उपासनेतून नवीन संदेश, शुभ संदेश जर मिळत नसेल, तर ती उपासना करणं आमची व्यर्थ ठरणार आहे. तिसरी गोष्ट महत्वाची की उपासना, तो त्या स्त्रीला काय म्हणाला? देव काय आहे? आत्मा आहे. आणि त्याची उपासना आणि आत्म्यानं आणि आत्म्यानं आणि खरेपणाने केली पाहिजे, आहे की नाही?
त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. आता आपण या उपासनेमध्ये 3-4 गोष्टी बघितलीत की उपासना कुठं करू शकतो, कशी करू शकतो आणि उपासनेमध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व पाहिजे. उपासनेमध्ये पहिल्यांदा आपण पाहिजे. एखादं इन्स्ट्रुमेंट नसलं तरी चालेल, पण त्या उपासनेमध्ये आपण सूर नसला तरी चालेल, ताल नसला तरी चालेल, पण उपासनेमध्ये माझं मन, बुद्धी, शरीर ह्या 3 गोष्टी प्रेझेंट तिथं असण्या महत्वाच्या. मग तुम्ही आपण सगळेजण हात वर करो, हात झाडो, ओरडो, काही करो, पण उपासनेमध्ये आपल्या या 3 गोष्टी जर महत्वाच्या नसतील तर ती उपासना गणण्यात येणार नाही. तर लास्टची गोष्ट, उपासना ही खरेपणानं आणि सत्यतेने केली पाहिजे. कारण देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. आत्मा दिसत नाही, आपण फील करू शकतो. आत्म्याचं सामर्थ्य, सानिध्य, देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य, सानिध्य आपण फील करतो आणि त्या विश्वासानं आपण एखाद्यासाठी प्रार्थना पण करतो. देवाच्या सामर्थ्यानं. देव आत्मा आहे आणि त्याची उपासना, उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं केली पाहिजे. आत्म्यानं आणि खरेपणानं म्हणजे आता सत्य कोण आहे? येशू ख्रिस्ताने 7 गोष्टी सांगितल्यात. मी आहे, मी आहे, मी आहे. मी द्राक्षवेल आहे. मी कोण आहे? मी दार आहे. मी जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि येशू म्हणतो की मी सत्य आहे. आता इथं सत्य आलं, आत्म्यानं आणि सत्य. सत्य जगामध्ये एक सुद्धा मनुष्य नाही, कारण सर्व जगाने पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला अंतर केले. आणि म्हणून आमच्या उपासनेमध्ये जर ख्रिस्त नसेल, तो सत्य नसेल आमच्या उपासनेमध्ये, त्याच्यासाठी ती उपासना नसेल तर ती उपासना व्यर्थ आहे. तो म्हणाला की मी सत्य आहे. जेव्हा तो म्हणतो मी सत्य आहे तेव्हा ते फुल स्टॉप, तिथंच तोच सत्य. जगामध्ये काय सत्य नाही. जगामध्ये एक सुद्धा मनुष्य सत्य नाही. आणि त्या उपासनेमध्ये जर ख्राइस्ट नसेल, ख्रिस्त नसेल, तो सत्य नसेल तर ती उपासना आमची उपासना ठरणार. म्हणून तुमच्या आणि माझ्या उपासनेमध्ये या सर्व गोष्टी आपण इन्व्हॉल्व करूया. आणि जी वेळ देवानं आता आपल्यासाठी ठेवलेली आहे उपासनेसाठी, लॉकडाऊनचा आजचा दिवस आहे आपला लॉकडाऊनचा. अजून लॉकडाऊन चालू आहे, 7 दिवस चालू आहे आपलं लॉकडाऊन. तर त्यामध्ये खरोखर देवाच्या उपासनेमध्ये आत्म्यानं आणि सत्यतेनं जाऊया. देवबाप करो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला करण्यासाठी सहाय्य करो. आणि तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की ह्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये मी अप्लाय करावे. देवबाप करो तुम्हाला आशीर्वाद.